हॅलो एव्हरीवन, ड्रीमी स्वप्नाली या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपला फिशचा व्लॉग आहे। आज आपण चाललो आहे अंधेरी मच्छी मार्केटमध्ये फिश बघायला। चला तर बघ काय भेटतंय ते पाहूया। जवळपास आपण पोहोचत आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता आपण आता पोहोचलेलो आहोत। मार्केटच्या सुरुवातीलाच तुम्ही पाहू शकता किती मच्छी आहे। फ्रेश आणि वेगवेगळ्या पद्धतीचे मासे आहेत। मोठे मोठे सुरमई आहेत। हा पूर्ण मार्केट भरतो, पण आम्ही लेट आल्यामुळे बरेच जण मासे विकून गेलेले आहेत। मोठ्या सुरमई 800 पर्यंत आहेत। कोळंबी आहे, पापलेट आहे। इथे तुम्हाला बार्गेनिंग करावी लागते, पण इथे फ्रेश मच्छी मिळते। शिंपल्या वगैरे आहेत, तुम्ही पाहू शकता। ही कोळंबी पण 400 ला वाटा होता, पण तुम्ही बार्गेनिंग करू शकता। बोंबील आहे, बोंबीलची तुम्हाला 150 ला वाटा मिळून जाईल। मार्केटमध्ये सुरमई खूप जास्तच होत्या। हलवा आहे। मित्रांनो, आम्ही प्रत्येक रविवारी वेगवेगळे मच्छी मार्केट एक्सप्लोर करत असतो। सो तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला व्हिडिओज बघत जा, म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। माझा व्हिडिओ पूर्ण बघा। पाहू शकता तुम्ही किती मासे आहेत ते। पापलेटही मोठे मोठे आहेत। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पहा। आम्ही आता पापलेट आणि बांगडे घेतले। तुम्हाला माहितीच असेल आम्हाला बांगडे किती आवडतात ते। आम्हाला बांगडे 200 ला वाटा मिळालेला आहे। त्यात 5 बांगडे होते। तुम्ही पाहू शकता काकी आता बांगडे कट करतात आहे। आणि मी पापलेट घेतलेले आहेत। ते आम्हाला 800 ला 2 वाटे मिळाले आहेत। 2 वाट्यामध्ये 10 पापलेट होते। थोडे छोटे पापलेट आहे, तुम्ही पाहू शकता। आता आम्ही मच्छी घेतलेली आहे। आता आम्ही निघालो घरी रिटर्न। आता मस्तपैकी मच्छी बनवूया आणि खाऊया। आता जवळपास आम्ही घरी पोचायला आलो। चला तर मग आता आपण पापलेट बनवायला घेऊया। पापलेट स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता स्वच्छ पापलेट झालेले आहे। आता आम्ही पापलेट करण्यासाठी मसाला, हळद, मीठ घेतलेलं आहे। त्यात आज आम्ही त्यामध्ये आज आम्ही आलं लसूण पेस्ट वगैरे लावून आज पापलेट रेडी करतो आहे। बघू शकता पापलेटला आता लावून घेतलेलं आहे। तर रवा, तांदळाचं पीठ, मीठ, हळद घालून त्यामध्ये पापलेट डीप करून आम्ही तव्यावर फ्राय करून घेतो। पाहू शकता तव्यावर आम्ही एकदम व्यवस्थित फ्राय करायला ठेवलेले आहे।
दुसऱ्या साईडला बांगड्याचा सारही रेडी होत आहे. पाहू शकता त्याला अप्रतिम असा कलर आलेला आहे. पापलेट फ्राय झालेले आहे. याचा रंगही सुरेख आलेला आहे. दुसऱ्या साईडला बांगडेही फ्राय करून घेतलेले आहे, उरलेले पीस. सो चला तर मग जेवण रेडी आहे मित्रांनो. तर मग जेवायला या आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या पेजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.